ज्ञानेश्वरी म्हणजे काय? साक्षात गीताच आपल्यासमोर उतरवलेली आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आणि ह्या अशा ज्ञानोबारांनी महाविष्णूचा अवतार घेतला आणि तुमच्या आमच्या जड जीवाला सांगण्यासाठी प्रत्यक्ष भगवंत ज्ञानोबारांच्या रूपाने अवतारित झाले आणि त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. आणि ह्या ज्ञानेश्वरीमध्ये योगियांचा राजा ज्ञानोबाराय कसा आहे तर वय धाकुटा पण नृपती, म्हणजे वयाने लहान आहे पण सगळ्या योगी लोकांचा राजा आहे. अगदी 15-16 वर्षी त्याने ज्ञानेश्वरी लिहिली. त्याच्यानंतर हरिपाठ लिहिला, अमृतानुभव लिहिले आणि अमृतानुभव लिहिला. त्याच्यानंतर अभंग लिहिले आणि नंतर त्यांनी पसायदान लिहिलं. म्हणजे प्रत्यक्ष महाविष्णूचा अवतार ज्ञानोबाराया सांगायला आले आपल्याला. आणि त्यांनी त्या महाविष्णूचा अवतार घेऊन, भगवंताचा अवतार घेऊन ज्ञानेश्वरी 14 वर्षी लिहिली, 14-15 वर्षामध्ये लिहिली. आणि ती ज्ञानेश्वरी लिहून जगाची माऊली झाली ज्ञानोबाराया. म्हणजे माऊली जे प्रेम देणार नाही तेवढं प्रेम माऊली आपल्याला देते. ज्ञानेश्वर माऊली एवढं प्रेम आपल्याला देणारी ही ज्ञानेश्वरी आहे. आणि यातील आपल्याला अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग. म्हणजे राजविद्या म्हणजे जे ज्ञान लपलेलं आहे, जी विद्या म्हणजे काय? ज्ञान. जी विद्या लपलेली आहे आणि वैभवाची आहे, त्या विद्येमध्ये, त्या ज्ञानामध्ये वैभव लपलेला आहे. वैभव म्हणजे काय? वैभव म्हणजे आत्म्याला जसं आपल्याला देहाला अन्न आपल्याला खावं लागतं. एकदा का आपण अन्न खाल्लं, जेवलो आपण, तर आपल्याला जशी शक्ती येते तसंच आपल्या आत्म्याला लागणारं जे जेवण आहे, आत्मतृप्तीसाठी जे साधन आहे, आत्म्याची तृप्ती व्हावी, आत्मज्ञान प्राप्त व्हावं म्हणून जे आपल्याला प्रत्येक जीवाला, जड जीवाला आत्मशक्ती प्राप्त व्हावी, आत्मज्ञान प्राप्त व्हावं, आत्मतृप्ती व्हावी म्हणून आपल्याला ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहिली. जरी गीता लिहिली असली अगदी 5200 वर्षापूर्वी जरी गीता लिहिलेली असली तरी परत महाविष्णूच्या रूपामध्ये महाविष्णूच्या अवतार ज्ञानोबाराय आले आणि त्यांनी आपल्याला ज्ञान दिलेलं आहे. आपल्या आता राजविद्या आणि राजगुह्य योग म्हणजे गुह्य आहे, जे गुह्य आहे, जे गुप्त आहे, ते ज्ञान आपल्याला सांगण्यासाठी ज्ञानोबाराय आलेले आहेत, अवतारित झालेले आहेत. आता ज्ञानेश्वरी राजविद्या राजगुह्य योग. आणि यातील श्लोक क्रमांक आहे 14 आपला सुरू आहे. आणि त्या 14व्या श्लोकातील ओवी क्रमांक आहे 210. इथपर्यंत आपण आलोय मागच्या वेळेला. आता 211 पासून आपल्याला सुरुवात करायचं आहे. 210वा किंवा आपल्याला 14वा श्लोक काय सांगतो बघा. सततम कीर्तयन्तो माम यथास्तांश दृढव्रतः. आणि नमस्तांश माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सततम कीर्तयन्तो माम म्हणजे सातत्याने संतांचं, साधूंचं सातत्याने कीर्तन चालू असतं. कीर्तन म्हणजे नाम. ज्यांचं अखंड नामस्मरण चालू आहे अशा संतांची अंतःकरणीची अवस्था काय असते ह्याच्याबद्दल आपल्याला ज्ञानोबारायांनी स्वतःचे विचार, स्वतःचे अनुभव मांडलेले आहेत. आणि ते अनुभव आपल्याला भगवंताची प्राप्ती करून देणारे आहेत. म्हणून सततम कीर्तयन्तो माम यथास्तांश दृढव्रता. म्हणजे व्रत कोणतं धारण केलं त्यांनी? व्रत कोणतं धारण केलं आहे तर सातत्याने आपण आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप राहून शम दम इत्यादी धर्मांनी यत्न करणारे ज्यांचे अचांचल्य हेच व्रत आहे. काय?
अचांचल्य म्हणजे आपण कसं व्हायला पाहिजे. व्रत कोणतं सांगितलं आहे? अचंचलत्व म्हणजे आपण निश्चल व्हायला सांगितले आहे. जोपर्यंत आपण निश्चल होत नाही, जोपर्यंत आपलं मन भरकटतं इकडे तिकडे, मनाची धाव जोपर्यंत थांबत नाही, मन शांत होत नाही, चित्त शुद्ध होत नाही, तोपर्यंत हे ज्ञान प्राप्त होणार नाही. आणि चित्त शुद्ध होण्यासाठी आपल्याला ज्ञानोबारांनी आपल्याला ध्यान कसं करायचं, अनुग्रहाच्या माध्यमातून आपल्याला ध्यान करून त्या आत्मस्वरूपाशी, आत्मदेवाशी, आत्मतत्वाच्या त्या चैतन्याशी, त्या प्रकाश स्वरूपाशी आपण एकरूप कसं व्हायचं. त्या नाद ब्रह्माशी आपण स्वतःला, नाद ब्रह्माच्या माध्यमातून स्वतःला आपल्याला विसरता येण्यासारखं आपल्याला आपलं अंतःकरण व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी ज्ञानोबारांनी प्रयत्न केलेले आहेत. संपूर्ण प्रयत्न, संपूर्ण मानव जातीसाठी ज्ञानोबारांनी हे ज्ञान दिलेलं आहे. आणि दृढ व्रत म्हणजे काय? आताच मी तुम्हाला सांगितलं. दृढ व्रत म्हणजे काय की जिथं आपण अचंचल हो, म्हणजे चंचलता निघून जाईल आणि स्थिरता, स्थितप्रज्ञ. दृढ व्रत म्हणजे काय? तर स्थितप्रज्ञ म्हणजे स्थिर अवस्था. मन जिथं शांत होतं, मन जिथं थांबतं, मनाचे विचार बाजूला होतात आणि मन एका त्या आत्मस्वरूपाशी एकरूप होतो, आणि त्याला म्हणतात अचांचल्य. अचांचल्य हेच व्रत सांगितलं आहे. बघा, जगामध्ये भरपूर लोक चंचल झालेले आहेत. काय करतात? ही पूजा करतात, ती पूजा करतात, इकडे धाव तिकडे धाव, ह्या देवाला जा, त्या देवाला जा, ह्या तीर्थाला जा, त्या तीर्थाला जा, हा यज्ञ करा, तो हवन करा, हे सगळं करतात. पण ही शेवटची भक्ती सांगितली ज्ञानोबाराने. कोणती? आत्मनिवेदन म्हणजे शेवटची भक्ती. ही भक्ती ज्याच्या हातात आली तो भाग्यवान समजायचा. सगळ्यात भाग्यवान तोच माणूस आहे की नामरूपी ज्याचे जडले चित्त, त्याचा दास मी अंकित. भगवंत सांगतो, ज्याचं नामरूपामध्ये ज्याचं चित्त एकाग्रचित्त झालं, त्याचा दास मी अंकित, त्याची दास्य भक्ती मी करेन, असं भगवंत सांगतो. साधकाची दास्य भक्ती करण्यासाठी भगवंत स्वतः धावून येतात. नामरूपी जडले ज्याचे चित्त, म्हणजे ज्याच्या चित्तामध्ये अखंड नाम चालू आहे, अखंड भजन चालू आहे, अखंड कीर्तन चालू आहे, त्या भगवंताच्या नामाचं भगवंत म्हणतो त्याची सेवा करण्यासाठी मी येतो. नामरूपी जडले ज्याचे चित्त, त्याचा दास मी अंकित. बघा, मी त्याचा अंकित होईन. त्या साधूंनी मला आज्ञा करावी, भगवंत म्हणतो, आणि त्यांच्या आज्ञेचं पालन भगवंत करतो. एवढी या संतांकडे शक्ती आहे. म्हणून सततम कीर्तयन्तो माम, सातत्याने कीर्तन आपलं चालू व्हायला पाहिजे. कीर्तन म्हणजे तुम्हाला दिलेलं नाम आहे, ते सातत्याने चाललं पाहिजे. म्हणजे उठताना, बसताना, झोपताना, खाताना, पिताना, सर्व काही करताना ते नाम आपलं अखंड चित्तामध्ये सातत्याने सुरू झालं तर त्याला म्हणतात सततम कीर्तयन्तो माम. सातत्याने कीर्तन आपलं चालू व्हायला पाहिजे. यतस्तांश दृढ व्रत, हाच व्रत सांगितलंय. कोणता व्रत? यतस्तांश म्हणजे शांत राहणं, स्थिर होणं. मी तुम्हाला नेहमीच म्हणतो की नाही, ध्रुवाच्या परी आढळलं जे माझ्या ठाई, निश्चल अचंचल अतिनिश्चल. ध्रुवाच्या परी आढळलं. जसा ध्रुव उत्तरेला आपल्याला ध्रुव दिसतो, त्याला जागा का दिली? भक्ती करता करता एवढा तो दृढ झाला, एवढा एकाग्र झाला, आणि त्याने वर काय मागितलं भगवंताकडनं की देवा मला अढलपद दे. आणि भगवंताला अढलपद द्यावं लागलं का? तर एवढा तो काय झाला, एवढा एकाग्रचित्त झाला भगवंताच्या भजनामध्ये. तेवढं आपल्याला समाधी व्हायला पाहिजे. समाधीपर्यंत पोचण्यासाठी साधना आहे. जोपर्यंत आपल्याला समाधी लागत नाही तोपर्यंत आपले केलेले सर्व कर्म निरर्थकम. बरं का, समाधी लागली पाहिजे. समाधी म्हणजे काय? समाधी म्हणजे सगळीकडे परमात्मा एकसारखा आहे. सम म्हणजे सगळीकडे सारखा, आणि आपल्याला तसं व्हावं लागेल. आपलं अंतःकरण तसं व्हावं लागेल, आपलं मन तसं स्थिर करावं लागेल. म्हणून यतस्तांश दृढ व्रता म्हणजे
आपल्याला अचंचल म्हणजे आपल्याकडला चंचलता संपूर्ण गेला पाहिजे. नमस्तास्याचे माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. आणि असे भक्त कसे असतात तर सगळ्यांच्या ठिकाणी असे साधू सगळ्यांच्या ठिकाणी नतमस्तक होतात. अगदी तो साधा असो, ज्ञानी असो, अज्ञानी असो, सगळ्यांचे पुढे नतमस्तक होतात आणि म्हणून ते साधू असतात. नम्रता बरं का, आपण म्हणतो नाही का, नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. म्हणजे काय, प्रत्येकाच्या जो जे दिसेल भूत ते मानिजे भगवंत. जो माणूस दिसेल त्या माणसामध्ये तो भगवंत आहे असा आपला भाव तयार व्हायला पाहिजे. आणि असा भाव संतांचा तयार होतो आणि म्हणून ते संत आहेत बरं का. आणि संत नेहमी शांत असतात. जेवढं आपण जवळ करी माझी भक्ती तव अविद्या निवृत्ती. बघा, जसं तुमचं नामस्मरण होईल तसं अविद्या, अज्ञान, संपूर्ण चंचलता संपूर्ण दूर होणार. तुमची मनाकडे चंचलता आहे आणि ती चंचलता घालवण्यासाठी सगळी साधना आहे. जेवढे मंत्र आहेत, जेवढे तंत्रमंत्र जेवढे सगळे आहेत ते कशासाठी आहेत तर आपल्याला एकाग्रचित्त होण्यासाठी आहे. एकांताचे सुख देई मज देवा आघात या जीवा चुकून या. तुकोबाऱ्या सांगतात की मला एकांताचे सुख दे देवा, एकांतामध्ये ने आणि ते सुख दे, एकांतातलं सुख दे. आणि म्हणून आपल्याला एकांतामध्ये जायला पाहिजे. एकांतामध्ये गेले तर हे ज्ञान आहे. असं आपण आयुष्यभर काहीही जरी बडबड केली, कुठलाही मंत्र जपला, कुठल्याही देवाकडे गेलो, कुठल्याही तीर्थाला गेलो, तर जोपर्यंत आपण एकांतामध्ये जात नाही तोपर्यंत आपल्याला त्या ज्ञानाची ओळख होणार नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात एकांताचे सुख, एकांतामध्ये सुख आहे. तुमच्या घरात 4 भिंतींच्या आतमध्ये बसा, ध्यान करा. ध्यान केल्याशिवाय ज्ञान होणार नाही. कारण ध्यान केल्यावर आपण आपल्याच अंतरात्म्याशी, आपल्याच देवाशी आपण एकरूप होतो आणि आपलाच देव आपल्याला ज्ञान देणार आहे. जगातलं कुठलेही देव तुम्हाला ज्ञान देणार नाही. तुमचा अंतरात्मा हाच तुम्हाला ज्ञान देईल. पण आपण तयामध्ये असिजे तयासीच नेनिजे उमजे भास नुमजे परब्रह्म ते. त्याच्यावरतीच आपण आहोत, त्या परब्रह्म तत्वावरच आपण आहोत आणि आपण त्यालाच विसरलोय. त्याच्याच सत्तेवर आपण सगळे करतो आणि त्याच्या सत्तेला आपण विसरतो. यतस्थांश दृढव्रता नमस्तांश जीवा भक्त्या नित्ययुक्ता उपासते. असे सातत्याने जे आराधना करतात त्यांना भगवंताची प्राप्ती होते. आता आपण 210 ओबी क्रमांक 210 कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचा निखल प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाते तेथे तिष्ठो तुम्ही नारदा. बघा, भगवंत सांगतो नारदाला, अरे नारदा, कृष्ण विष्णू हरी गोविंद ज्यांचा अखंड कृष्ण 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 विष्णू 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 हरी 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 गोविंद 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 मना लागली या छंद. मग गोविंद ते काया, देवा भेद नाही तेव्हा, देवा भेद नाही तया. म्हणजे गोविंद म्हणता, राम म्हणता रामची होईजे आणि यज्ञ पावला पावले. राम म्हणता म्हणता आपण राम होऊन जातो. आपणच परब्रह्म आहोत. पण आपल्याला तो एक जे नाम आहे, जे महावाक्य आहे, त्या महावाक्याचा जोपर्यंत आपल्याला बोध होत नाही. आणि म्हणून समर्थ रामदासांनी दास बोध लिहिला 450 वर्षापूर्वी. दासा तू बोधात राहा जोपर्यंत बोध नाही. बोध म्हणजे काय, अहम ब्रह्मास्मी, आपणच परब्रह्म आहोत. बोध बोध करी तुची स्वय परब्रह्म. ऐसा ध्याता होतो तद्रूप देहाचा निराश करून पाहे हंसानंद म्हणे. हंसानंद म्हणजे हंसानंद स्वामी आहेत, त्यांनी हे लिहिलेलं आहे. बोध बोध करी तुची स्वय परब्रह्म. बोध म्हणजे ते परब्रह्म मी आहे, अहम ब्रह्मास्मी, आपणच परब्रह्म आहोत. एकोहम, ते एक तत्व मी आहे. शिवोहम, ते शिव तत्व मी आहे. जोपर्यंत आपण आपल्याकडे घेत नाही तोपर्यंत ह्या ज्ञानाची प्राप्ती होणार नाही. आणि म्हणून हे ज्ञान आपल्याला फार अगदी गाळून घ्यावा लागतो, निचोडून घ्यावा लागतं आपल्याला. सगळंच ग्रंथ भरलेले आहेत बरं का,
पण त्यातला आपल्याला जो काय पाहिजे तो आपण घ्यायचा. कारण हे भाराभर चिंध्या घेऊन फायदा नाही. जो आपल्याला पाहिजे, जे आपल्याला समाधान आपल्याला देणार आहे, जो आपल्याला आत्मसाक्षात्कार करून देणार आहे. आपण जेवतो किती सांगा? काहीतरी प्रत्येक माणूस काहीतरी 700 ग्रॅम का 750 ग्रॅम जेवण जेवतो, त्याच्यावरती जेवू शकत नाही. मग आपल्याला जेवढं जेवण लागेल तेवढंच आपण घेतो की जास्त घेतो? तसं आपल्याला प्रत्येक जीवाला मुक्ती मिळण्यासाठी, मोक्ष मिळण्यासाठी जेवढं ज्ञान पाहिजे तेवढंच आपल्याकडे असलं पाहिजे. जास्त घेऊन फायदा नाही. भाराभर चिंध्या घेऊन काय करायचं आपल्याला? ते जे आपल्याला मुक्त करेल, मुक्त आपल्याला व्हायला पाहिजे. मुक्तीसाठी ज्ञान आहे. ज्ञान सांगण्यासाठी नाही, ज्ञान ऐकण्यासाठी नाही, मुक्तीसाठी. तुका म्हणे मुक्ती परनिली नवरी. बघा, मुक्तीलाच मी नवरी केली. बघा, आपण नवरी करतो, लग्न लावतो, ते नाही सांगितलं. तुका म्हणे मुक्ती परनिली नवरी. मुक्तीलाच मी काय केलं? नवरी केली आहे. मुक्तीलाच माझी बायको केली आणि मी त्या मुक्तीबरोबर काय करतो? भोग घेतो आणि भगवंताशी एकरूप होऊन जातो. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचा निखल प्रबंध, निखल शुद्ध माझी आत्मचर्चा. आणि परत ते साधू काय करतात? माझी आत्मचर्चा विशद उदंड गाते आणि ते काय करतात? माझी आत्मचर्चा करतात आणि एकमेकाशी चर्चा करतात. म्हणजे हे कठीण भजन आहे. ते कठीण भजन कसे करायचे? आत्मस्वरूपापर्यंत कसं जायचं? आपली सोडवणूक आपण कशी करायची? याच्यासाठी आपल्याला हे भजन आहे. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, आत्मानुभवे चोखलेल्या वाटा, त्याच्या माथा जटा असो किंवा नसो. आत्मानुभवे चोखलेल्या वाटा, आत्म्याचा अनुभव घ्या, आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप व्हा आणि त्या वाटा चोख करा. आतल्या वाटा शुद्ध व्हायला पाहिजे. 72,000 नाड्या आपल्या आहेत नाभीच्या ठिकाणी. त्या 72,000 नाड्या आपल्या शुद्ध व्हायला पाहिजे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आत्मानुभवे चोखलेल्या वाटा, वाटा चोख व्हायला पाहिजे. मग तायांच्या माथा जटा असो किंवा नसो. आपण ज्यांच्या माथ्यावर जटा मोठ्या मोठ्या आहेत, ज्यांच्या दाढ्या मिशा वाढलेल्या आहेत, ज्यांनी भगवं अस्त्र धारण केलेलं आहे, गळ्यामध्ये मोठ्या मोठ्या माळा घातल्यात, त्याला आपण साधू समजतो. तुकाराम महाराज म्हणतात तसे साधू नसतात. आत्मानुभवे चोखलेल्या वाटा, ज्याला आपल्याच आत्म्याचा अनुभव आला. आपला आत्मा हाच ईश्वर आहे. तो आधी होता, आधी आहे, याच्यानंतर पण तोच आत्मा आपल्याला असणार. आत्मा येत नाही, जात नाही, माया येते जाते. आत्मानुभवे चोखलेल्या वाटा, आत्म्याचा अनुभव तुम्हाला यायला पाहिजे. त्याच्या माथा जटा असो किंवा वाचेचा रसाल. काय लिहिलंय? वाचेचा रसाल, मनाचा निर्मळ. मग त्याच्या गळा माळा असो किंवा नसो. बघा, वाचेचा रसाल पाहिजे, वाचा रसाल पाहिजे, वाचा वायफल्य पाहिजे, मनामध्ये निर्मलता पाहिजे, शुद्धता पाहिजे. त्याच्या गळा माळा असो किंवा नसो. बघा, तुकोबाऱ्या सांगतात, पुष्कळ मोठा अभंग आहे तो, वाचा. हे बहु असो या परी, 211 बरं का. हे बहु असो या परी, कीर्तित माते अवधारी, एक विचरती चराचरी पंडुकुमारा. हे बहु असो या परी, हे पंडुकुमारा अशा प्रकारे आणखी अनेक तऱ्हेने माझे गुणानुवाद वर्णन करीत कोणी जगतात हिंडतात. म्हणजे भगवंत अर्जुनाला सांगतो, बघा अर्जुना, असे साधू आहेत की जे या भूतलावर सातत्याने फिरत असतात, माझं भजन करतात. सततम कीर्तयंत माम, सातत्याने माझं कीर्तन, माझं चिंतन, माझं भजन करतात. आणि कीर्तित माते अवधारी, आणि माझे गुणानुवाद गातात. म्हणजे माझे गुणगौरव गातात. भगवंत म्हणतो माझे गुणगौरव गातात आणि माझी आत्मचर्चा करतात आणि माझं कीर्तन करतात, माझं नामस्मरण करतात आणि जगतात, जगामध्ये फिरतात. म्हणून पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन या आपल्या हाती, रिगाला भक्तिपंथी जगा देतात आहे. बघा, पुरुषार्थ म्हणजे काय? पुरुषार्थ म्हणजे काय? पुरुषार्थ म्हणजे ज्याला 2-4 मुलं आहेत, 2-2 बायका आहेत, त्याला पुरुषार्थ नाही सांगितलं बरं का. पुरुषार्थ म्हणजे तुमच्याच अंतरात्म्याचं आत्मसाक्षात्कार
आत्मसाक्षात्कार, तुमच्याच आंतरीच्या अंतरात आत्म्याचा आत्मसाक्षात्काराचा अनुभूती येणं, याला पुरुषार्थ म्हणतात. म्हणजे आत्मस्वरूपाशी एकरूप राहून भजन करणं याला पुरुषार्थ म्हणतात. पुरुषार्थ कशा म्हणतात? पुरुषार्थ सिद्धी चौथी म्हणजे सलोकता, स्वरूपता, सायुज्यता, सलोकता, स्वरूपता आणि सायुज्यता. म्हणजे सायुज्यता मुक्ती मिळवण्यासाठी जी उपासना केली जाते त्याला पुरुषार्थ म्हणतात. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, हे मोक्षाच्या दिशेला जाणं, मोक्ष प्राप्त करून घेणं. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता मुक्ती मिळवणे म्हणजे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती. स्वतः मुक्त झालेत आणि इतर लोकांना मुक्तीत करण्यासाठी जे बाहेर फिरतात, असे ते साधू आहेत. जे स्वतःच नाही तरले, त्या लोकांना कसं काय तारता येईल? स्वतःच तरले नाही, आपणच नाही तरले, तर लोकांना कसं काय तारतील? पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती. लिगाला भक्तिपंथी बघा जगा देत असे. भक्तिपंथामध्ये येऊन जे आपल्याला अनुभव आले, जे संतांना अनुभव आले आहेत, तेच काय करतात? दुसऱ्यालाही तयार करतात. आपणासारखे करीती तात्काळ आपणासारखे करतात बघा. आणि याच्यावर भुलून जाऊ नका बरं का. कोणी मोठा जटाधारी असेल, दाढी मिशा वाढलेल्या असतील, सगळ्या गळ्यात सगळ्या रुद्राक्ष भद्राक्ष माळा आहेत, तो साधू नसतो बरं का. जो आपल्या संसाररूपी वेशामध्ये आहे, तुकोबाऱ्यासारखा, ज्ञानोबाऱ्यासारखा, नामदेवरायांसारखा, मीराबाईसारखं, जनाबाईसारखं, जे ते साधू आहेत महाराज, साध्या वेशामध्ये बरं का. साध्या वेशामध्ये राहणारे साधू असतात आणि ते आत्मस्वरूपाशी एकरूप झालेले असतात, आत्मतत्वाचं चिंतन करतात आणि म्हणून ते साधू असतात. आणि असा साधू आपल्या जीवनात आला तर आज फिटले आपले कोडे बरं का. मग हे असो भाऊ या परी कीर्तित माते अवधारी, सगळीकडे फिरतात आणि एक विचारी ती चराचरी आणि हिंडतात जगामध्ये. आणि असे पंडुकुमार म्हणजे अर्जुना. मग अनेक जे ते अर्जुना साविया बहुवा जतना पंच प्राणा मना पाडाऊ घेऊनी. अजून एक दुसरे कित्येक पंचप्राण व मन यांना सर्व यथाव जिंकून जय जय पत्र मिळवितात. दुसरे असे साधू असतात, ते काय करतात की आपल्या आपणाला प्राणामध्ये बरं का, ती प्रक्रिया आहे, ती तुम्हाला तर सांगता येणार नाहीत ना. प्राण आपणाची करून भेटी, प्राण आपणाचा भेट करून घेतात. प्राणापानाची टक्कर लागते आपल्या नाभीच्या ठिकाणी आणि मग जी क्रिया आहे ती वरती उठली जाते, ब्रह्मरंध्राकडे धाव घेते आपली कुंडलिनी. असेही साधू आहेत की जे प्राणापानाची भेट करून भगवंताशी एकरूप होतात. त्याला काही लोक हठयोग करतात, म्हणजे मूळबंध, ओडियान बंध, जालिंदर बंध, असे 3 बंध आहेत आणि या 3 बंधातून ती प्रक्रिया चालू होते. आणि त्या प्रक्रियेतून आपल्याला भगवंताशी एकरूप होता येतो. असे पण साधू आहेत की जे आपल्या मन आणि पंचप्राण यांना जिंकून जयपत्र मिळवतात. म्हणजे जैत रे जैत म्हणून निशान ध्यानाचे वाजवते. ध्यान करून काय करतात? जिंकलास रे जिंकलास म्हणून निशान ध्यानाचे लावतात, ध्यानाला बसतात आणि मनाला आणि आपल्या इंद्रियांना आणि त्या प्राणाला, मन आणि प्राण, मन पवनाची भेटी काय करतात? मनाची आणि प्राणाची भेटी करून काय करतात? तर ब्रह्मरंध्रात जाऊन स्थिर होतात. आणि ब्रह्मरंध्रात जाऊन स्थिर झाल्यावर संपूर्ण देहाचा निराश होऊन ते अखंड त्या चिंतनामध्ये राहतात. कुठे राहतात? ब्रह्मरंध्रामध्ये. असेही साधू आहेत सांगतात. बाहेरी यमनियमाची कांटी लाविली, आतू वज्रासनाची पाळी 50ली आणि वरी प्राणायामाची मांडिली वाहती यंत्रे. आता ही जी ओवी आहे ती फार महत्त्वाची ओवी आहे. आता त्याच्यावर विवरण मी द्यायला तुम्हाला सुरुवात करतो बरं का. बाहेरी यमनियमांची काय सांगतात? बाहेरी यमनियमांची कांटी लाविली म्हणजे ज्या माणसाकडे
ही साधना घेण्याच्या आधी प्रत्येकाचं अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे आणि त्या अंतःकरणाच्या शुद्धीसाठी यम आणि नियम फार महत्त्वाचे आहेत. यम म्हणजे काय, तर अहिंसा म्हणजे हिंसा न करणे. बाहेरी यमनियमांची कांटी लाविली, बाहेर आपल्याला असं वागावं लागेल, हिंसा करता कामा नये, अहिंसा आपल्याकडं असली पाहिजे. आणि सत्य म्हणजे खरं बोल म्हणजे आपण खरं बोललं पाहिजे. आपल्याला खरं सत्यवचनी असलं पाहिजे. प्रत्येक वचन आपलं खरं असलं पाहिजे. ब्रह्मचर्य असलं पाहिजे बरं का. ब्रह्मचर्य फार महत्त्वाचं आहे. आपल्या प्रत्येक साधकाकडे ब्रह्मचर्य असलं पाहिजे. आणि अपरिग्रह म्हणजे कुठल्याही गोष्टी आपण साठवून ठेवायच्या नाही. जर आपण साठवून ठेवल्या तर आपल्या अंतःकरणामध्ये त्या गोष्टी घर करून बसतात आणि आपल्याला त्याचा उपद्रव होतो. कुठलीही गोष्ट आपण अंतःकरणामध्ये साठवून नाही ठेवायची. आपल्या अंतःकरणामध्ये आपण वासना जर साठवून ठेवली तर ती वासनाच आपल्याला त्रास देतो. आपल्या अंतःकरणामध्ये एखाद्याबद्दल राग आपण साठवून ठेवला तर आपल्याला तो रागच त्रास देतो. एखाद्याबद्दल आपण एखाद्याचा तिरस्कार केला तर तो तिरस्कारच आपल्याला त्रास देतो. म्हणून हे सगळ्यापासून आपल्याला यमनियमांची कांटी लावणे. यम नियम काय ते समजून घ्या. मी आता तुम्हाला यम सांगतो बरं का. आणि पुढे सांगतात चित्तशुद्ध. बघा, चित्तशुद्ध व्हायला पाहिजे आणि वाणी शुद्ध पाहिजे. वाणी पण आपली कशी गोड असली पाहिजे, रसाळ असली पाहिजे, माधुर्य असलं पाहिजे. वाणीकडे माधुर्य असलं पाहिजे. आणि अस्थेय म्हणजे काय, चोरी वगैरे करायची सवय नाही पाहिजे. कुठलीही गोष्ट आपण चोरून घेता कामा नये. काही लोक असतात चोरी करतात आणि म्हणून त्याला यम लिहिले. आणि यमाने काय होतं तर माणसाचा नियमाने काय होतो, यमाने मनोनिग्रह होतो. आणि यम नसतील आपल्याकडं तर आपलं मन इकडे तिकडे भरकटत राहतो. म्हणून यमनियमांची काठी लाविली. आणि नियम म्हणजे काय समजून घ्या. नियम म्हणजे काय, तर आपण आपल्याला स्वतःला नियमात लावून घेणं. नियमाच्या बाहेर जाऊन आपण कोणतंही कार्य करायचं नाही. आणि ते नियम आपण लावून घेतले स्वतःला तर आपल्याला इंद्रिय दमन करता येतात. आपली इंद्रिय सैराट सुटलेली आहेत. डोळ्याने वाईट बघणं, कानाने वाईट ऐकणं, तोंडाने वाईट बोलणं, हाताने वाईट करणं, पायाने वाईट नको त्या दिशेला जाणं, विषय भोगण्यासाठी जगभर हिंडणं, ह्या सगळ्या. म्हणून मनोनिग्रह. नियम म्हणजे काय, मनावरती निग्रह करता यायला पाहिजे. आपली इंद्रिय दमन करता यायला पाहिजे. जोपर्यंत इंद्रिय आपल्या ताब्यात नाही, इंद्रियांच्या संगती जै पसरू होत असे मती, ते स्थिर होईल मागू ते आत्मस्वरूपी. बघा, आपल्या आत्मस्वरूपाकडे आपल्याला इंद्रिय आणायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्या आत्मस्वरूपाकडे इंद्रिय आपल्याला आणायचे असतील तर आपल्याला इंद्रिय दमन करावं लागेल. जसा कासव आहे, कासव काय करतो तर इंद्रिय बाहेर काढतो. पण त्याला असं वाटलं की आपल्याला आता धोका आहे, सगळे काय करतो, इंद्रिय सगळे आपल्या आतमध्ये घेतो. तसं आपल्याला करता यायला पाहिजे. कासवासारखं कासव प्रवृत्ती आपली व्हायला पाहिजे. म्हणून काय लिहिले ते की नियम म्हणजे काय, आत्मा, मन, इंद्रिय, बुद्धी यांची शुद्धी करून शांती स्थापित करणे. आत्मा, मन, इंद्रिय, बुद्धी एकाग्र चित्त करून आपल्याकडं शांती प्रस्थापित व्हावी. शांती येण्यासाठी सगळं काम बरं का. आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या मनाकडे शांती प्रस्थापित व्हावी, शांत व्हावं, शांतता यावी, याच्यासाठी केलेले प्रयत्न त्याला म्हणतात नियम. नाही तर बघा, एखादी आपण वाईट गोष्ट केली, आपल्या हातातनं घडली तर आपल्याला अखंड दिवस त्रास होतो की नाही. किती माणूस चांगला असला तरी जर त्याच्या हातातनं काय कार्य घडलं तर त्याला चुक लागते. का, तर त्याला वाटतं अरे बापरे, आपल्या हातातनंच वाईट कर्म घडलं. म्हणून यमनियमाची काठी लाविली. सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या की आपण आसनावर बसण्याच्या आधी आपल्याकडं यम म्हणजे मनोनिग्रह करता यायला पाहिजे. आणि दम म्हणजे काय, इंद्रिय दमन करता यायला पाहिजे. आणि इंद्रिय दमन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला आसनावर बसून जी काय अनुभूती यायला पाहिजे भगवंताची,
आत्मसाक्षात्काराची ते आपल्याला येणार नाही. म्हणून यमनियमाची काठी लाविली, आतू वज्रासनाची पाळी पासिनली. आणि वज्रासनमध्ये बसायला सांगितलंय ज्ञानोबाराने. वज्रासन आहे, सुखासन आहे, हे सगळे आसन आहेत बरं का. वज्रासन आहे, सुखासन आहे. आणि प्रत्येकाला वेगळे वेगळे आसन धारण करून काय करायला पाहिजे, तर ध्यान करता यायला पाहिजे. आणि म्हणून सुखासन म्हणजे सहज आसन आहे. त्या सहज आसनावर जे कौटुंबिक असतील, ज्यांच्याकडे प्रपंच असतील, त्यांनी सहज साधा आसन धारण करायचा आणि बसायचा. पण ज्यांच्याकडे प्रपंच नसेल, जे साधू असतील, त्यांनी काय करायला पाहिजे, तर सिद्धासनमध्ये बसायचं. ते पुढं 6व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारांनी दिलेत ते आसन कसे द्यायचे, ते आपलं गेलेले सगळं बरं का. हां. आणि वरी प्राणायामाची मांडली वाहती यंत्रे. आणि प्राणायाम म्हणजे आपला जो प्राण जातो येतो, त्या जाणाऱ्या येणाऱ्या श्वासाकडं सातत्याने लक्ष ठेवून आपण काय करायला पाहिजे, तर कारण आपला मनोनिग्रह जर आपल्याला करायचा असेल, तर आपला जेवढं आपल्याला श्वास जिंकता येतील, जेवढे श्वास आपल्याला जिंकता येतील, जेवढे श्वास आपले कमी होतील, तेवढं आपल्याला जवळ करी माझी भक्ती, तव विद्या निवृत्ती. म्हणजे आपली भक्ती दृढ होत जाते. जेवढं श्वास तुमचे बाहेर पडतील, तेवढं तुमचं मन बाहेर भरकटत राहील, सातत्याने फिरत राहील. इकडे जा तिकडे जा. विषयांचं चिंतन असतो, प्रपंचाचं चिंतन असतो. जे आपण सकाळपासून जे आपण बघितलं डोळ्याने, जे कानाने आपण ऐकलं, तेच चिंतन चालू होतं आपलं. आणि ते चिंतन कधी थांबतो आपलं, तर आपण इंद्रिय दमन म्हणजे आपला श्वास जेवढा कमी होत जाईल, जेवढा स्थिर होईल श्वास. कारण श्वास काय करतो, श्वासच मनाला पळवतो. तो श्वासच आपला देव आहे. देव म्हणजे आपला प्राण, लिहिले की नाही. म्हणजे आपल्याला चालवणारा जो प्राणवायू जो आहे, तो आपला काय आहे, तोच आपला देव आहे. प्राण, अपान, व्यान, उदान, समान, हे सगळे आपले काय आहेत, हे पंच आपले देव आहेत. प्राण, अपान, व्यान, उदान, समान, हे आपले पंचप्राण आहेत. आणि त्या पंचप्राणावर आपल्याला विजय मिळवता यायला पाहिजे. नाग, कृम, कृक्कल, देवदत्त, धनंजय म्हणजे पापणी मिटणं, शिंक येणं, उचकी लागणं, खोकला येणं, हे सगळे आपले काय उपप्राण आहेत. आणि यांच्यावर आपल्याला विजय मिळवता यायला पाहिजे. पंचप्राणावर. पंचप्राण स्थल सोडिती प्राणरूपी वासना वृत्ती, वासना मिश्रित देह जाती. वासना मिश्रित देह जाती म्हणजे आपले पंचप्राण आहेत, ते काय करतात, अंतकाली आपल्याला जर त्या भगवंताचं भजन करता आलं नाही, तर त्या पंचप्राणांकडे विषयांचं चिंतन होतं, प्रपंचाचं चिंतन होतं. आणि मग आपल्याला अंतकाली तीच वासना आपल्याला दुसरा देह धारण करते. ती वासनाचं दुसरा देह धारण करतो. मग त्याला म्हणतात अधोगती. आणि सद्गती म्हणजे काय, भगवंताचा सततम कीर्तयंत मा म्हणजे सद्गती. सातत्याने आपलं कीर्तन चालू असलं तर आपल्याला भगवंताची प्राप्ती होते. भगवंताशी एकरूप होता येतो. म्हणून पंचप्राण स्थल सोडिती प्राणरूपी वासना वृत्ती, वासना मिश्रित देह जाती सरळ सांडुनिया. देह ज्या देहाकडं जशी वासना असेल तसा त्याला जन्म आहे. म्हणून आपल्याला प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी हे सगळं आपल्याला का दिलेलं आहे, तर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधीपर्यंत जाण्यासाठी हे आपल्याला यमनियमांची काठी आपल्याला लावायला सांगितलेली आहे. आणि सगळा योगाभ्यास आहे बरं का. आणि ह्याच्यातूनच आपल्याला प्राप्ती आहे. ज्या 10व्या दारातून आपलं भगवंताने प्रवेश केलेला आहे, त्या 10व्या दारामध्ये जाऊन आपल्याला स्थिर व्हावं लागेल, चित्तप्रज्ञ व्हावं लागेल. आणि तिथून आपल्याला ज्या 10व्या दारातून आपल्याला भगवंताने या देहामध्ये, या देहरूपी देवळामध्ये तो देव आलेला आहे. आणि त्या देवाला परत 10व्या दारामध्ये नेऊन आपल्याला आपला प्राण ठेवता यायला पाहिजे. तरच आपल्याला मोक्ष आहे.
बघा संपूर्ण लिहिलेलं आहे, पण कोणी वाचत नाही, कोणी सांगत नाही. का? त्यांनाच प्राप्त नाही. म्हणून आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तयाला. हे संत असे असतात की आपणासारखे करतात, आपल्याला इकडे तिकडे भटकत ठेवत नाही. तुमच्याच अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होऊन त्याचं भजन कसं करायचं हे सांगतात आपल्याला. आणि त्या भजनानंदामध्ये जाऊन आपल्याला ध्येय ठेवता यायला पाहिजे, तरच आपल्याला मुक्ती आहे बरं का. आणि ते आपल्याला जमलं नाही तर परत आपल्याला अधोगती आहे, परत अधोगती. म्हणजे काय? पुनरुपी जननम, पुनरुपी मरणम, पुनरुपी जननी जठरी शयनम, अशी अवस्था आहे. आणि ह्या अवस्था कोणी सांगत नाही आपल्याला. आणि जे संत असतात, ज्यांनी प्रक्रिया केलेल्या आहेत, त्यांना असे ज्ञान असतो. आणि प्राणायामाची मांडली वाहती यंत्रे, म्हणजे काय करतात की प्राणायामरूप सतत चालू ठेवणाऱ्या तोफा ठेवतात. म्हणजे प्राण जातो येतो, जातो येतो, श्वास, त्या श्वासावरती काय करतात, ते कंट्रोल करतात. श्वासाला, आपल्या श्वासाला काय करतात, श्वासावरती नियम करतात. सांगतात की ना, 12 गजांनी 16 गजांनी रात्रंदिवस फिरती परी हरीशी नेनती. म्हणजे 12 उंगल्या श्वास आपला बाहेर आणि आत 16 उंगल्या श्वास आहे. मग एक एक उंगळी आपली कमी होत गेली, एक एक बोट आपला, एक एक उंगळी म्हणजे एक एक आंगळी, एक एक बोट आपला एक एक कमी होतो. जसं जसं श्वास आपल्या आतमध्ये साठून राहील तसं तसं आपल्याला ते ज्ञान होत जातो. त्या दिवशी तुम्हाला सांगितलं की शिव सर्वोदय शास्त्र भगवान शंकराने पार्वतीला सांगितलं आहे, एक उंगळी कमी झाली तर तुम्हाला आनंद अवस्था निर्माण, दुसरी उंगळी कमी झाली, तिसरी कमी झाली, असं करत 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 आपली 11 उंगलीच कमी झाली तर आपली सावली गायब होते, स्वतःची सावळी. आणि 8 का 9 उंगली आपण कमी झाली तर आपण पूर्ण ब्रह्मांडामध्ये भ्रमण करतो, जसं नारद महर्षी करायचे तसे. सगळे बरं का, सगळं हे आपल्याला प्रक्रिया आपल्याला ज्ञानोबारांनी दिलेली आहे. पण आपल्याकडे वेळ कमी आहे सांगायला. आता राहिली 2-4 मिनिटं, ऐका. आणि प्राणायामाची मांडली वाहती यंत्रे, आणि काय करतात तर बाहेरून यमनियमांची कुंपण लावून, बघा यमनियमांचा कुंपण सांगितलंय. यम आणि नियम हे कुंपण आहेत, आणि ते कुंपणच नसेल आपल्याकडं तर आपल्याला ज्ञान कसं प्राप्त होईल सांगा तुम्ही. जो हिंसक आहे, ज्याच्याकडे ब्रह्मचर्य नाही, ज्याची इंद्रिये सैराट फिरतात, मग त्याला हे ज्ञान प्राप्त होईल का? नाही होणार त्याला ज्ञानी प्राप्त. म्हणून इथं काय सांगतात ज्ञानोबऱ्या, या बाहेरून यमनियमांचे कुंपण लावून हात मूळबंधाचा, म्हणजे मूळबंध म्हणजे काय, म्हणजे मुळाधार. मुळाधाराकडे जो चक्र आहे, म्हणजे मूळबंध, ओढियन बंध आणि जालिंदर बंध, हे तिन्ही बंध आपल्याला लावता यायला पाहिजे. आणि ते तिन्ही बंधांचं ज्ञान आपल्याला ह्या संत परंपरा किंवा जे नाथपंथी आहेत, त्या नाथपंथाकडे खरं ज्ञान आहे. नाथपंथी जे साधू आहेत त्या साधू संतांकडे. आणि ना आपण कोणत्या पंथाचे आहोत तर आपण नाथपंथाचेच आहोत. ज्ञानोबा म्हणजे कोणाचे? ज्ञानोबा कोणाचे शिष्य आहेत? तर निवृत्ती रायांचे. निवृत्ती कोणाचा आहे असं ते पुढं आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत, म्हणजे भगवान शंकरापासूनच ज्ञान प्राप्त झालेलं आहे. मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्षवाला गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा, म्हणजे गहिनीने ते निवृत्तीदानानं दिलं, आणि निवृत्तीदादाने ज्ञानोबाऱ्यांना दिलं, आणि ज्ञानोबाऱ्याकडून आपल्याकडे आलेले. म्हणजे आपण कुठल्या पंथाचे आहोत? नाथपंथी आहोत आपण. आणि नाथपंथाचं ज्ञान सगळ्यात श्रेष्ठ आहे, कारण भगवान शंकरापासून आलेलं आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत, म्हणजे आदिनाथ म्हणजे कोण? भगवान शंकर. तिथूनही परंपरा आपली आलेली आहे, आणि ती परंपरा सांगण्याचं मला आज ह्या तुम्हा सगळ्यांना संधी मिळाली, म्हणून मी तुम्हाला सांगितली परंपरा. जोपर्यंत आपल्याकडे परंपरा नाही, आपण कुठल्याही गुरुला गुरु म्हणू नये. जिथं परंपरा आहे तिथंच जावा, आणि परंपरेतूनच हे ज्ञान आहे. ज्यांना परंपरा नाही ते सैराट सुटल्यात इकडे तिकडे, यांना सांगत सुटल्यात, पण ते खरं नाही बाबा. कारण परंपरा पाहिजे हो. आपण म्हणतो नाही का, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर.
तसं आपला बाप कोणीतरी आहे हो. या सर्व ब्रह्मांडाला चालवणारा जो बाप आहे आणि आपण त्याच्या वंशातलेच आहोत, पण आपण त्या वंशाला आपण विसरलोय. आपण प्रत्येक माणूस या त्या भगवंताचा अंश आहे. ममैव अंशो जीवलोक जीवभूत सनातनम मनःष्ठानी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती ममैव अंशो जीवलोक. भगवंत सांगतो प्रत्येक जीव हा माझ्या वंशातला आहे. मग आपण त्या भगवंतापर्यंत पोचायला काय, आपण जर त्याचा आपण अंश आहोत तर अंशाने त्या व्यापकतेला जायला पाहिजे. जोपर्यंत आपल्याकडे व्यापकता नाही, जोपर्यंत आपण त्या व्यापक परब्रह्म तत्वाशी एकरूप होत नाही, तोपर्यंत आपलं ज्ञान पूर्ण होणार नाही. आपल्याला परत मागे यावं लागेल, अधोगतीला जावं लागेल. बघा, म्हणून काय आहे तिथं सांगितलंय की हे सगळं जे आहे प्राण अपान व्यान उदान समान हे आपले काय पंचप्राण आहेत. आणि इथे त्या पंचप्राणांना आपल्याला प्रगट करायचं असेल तर यम नियम आसन प्रत्याहार प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधीपर्यंत जाण्यासाठी आपल्याला ज्ञानवारी सगळं सावाध्य आलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये पण त्याचा थोडासा काही उल्लेख केलेला आहे. ते तर उल्हाट शक्तीचे नाही उजीवडे. म्हणजे काय उल्हाट शक्तीचे नाही उजीवडे म्हणजे उरुध्वमुखी आळविला सोहम शब्दाचा मारा केला आणि विठ्ठल काकुलतीस आला. जनाबाई सांगते की नाही, सोहम शब्दाचा मारा केला आणि विठ्ठल काकुलतीस उरुध्वमुखी आळविला. म्हणजे मूलाधार ते ब्रह्मरंध्रापर्यंत जाण्यासाठी तेथं उल्हाट शक्तीचे उजीवडे. म्हणजे आपली कुंडलिनी वरच्या दिशेला जावं लागली तर आपल्याला आपण प्रकाशमान होतो, ज्ञान स्वरूपावस्था आपली होते. मन पवनाचे सुरवाडे 17वीचे पाणीवडे 17वीचे पाणी याडे बळिया विले. 17वी जीवनकला आहे आणि त्या जीवनकला आपल्या हातात येण्यासाठी 17वीचे स्तन्यदेशी आणि हाताचा हल्लोरगाशी आणि समाधी भोजे निजविषयी बुजावणी. आणि आपल्याला समाधीपर्यंत नेण्याची कला या ज्ञानोबाराने आपल्याला एकमेव ज्ञानोबार आहे बरं का, जगातली एकमेव माऊली ज्ञानोबार आहे. आणि असं ज्ञानोबाऱ्यांचं ज्ञान आपल्या हातात आलं आहे. आणि आपण काय करतोय, जगाची माऊली झाली ज्ञानोबाऱ्या आणि आपली माऊली नाही का, आपली पण माऊली आहे पण आपण तिची धरत नाही सावली. आपण लांब जातो या संतांपासून. संतांच्या संगतीमध्ये राहिलं तरच आपल्याला ज्ञान मिळेल. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे.